पहिल्यांदा शिवसेनेच्या 60वा वर्धापन दिनाच्या महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांना मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. आज आमच्या समोर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे दिसतात. आजच्या दिवशी चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसा शिवसैनिक हा शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची वाट पाहायचा. शिवसेना प्रमुखांच्या भाषणाचं सोनं लुटून घेण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जमा व्हायचे. दुर्दैवानं आज शिवसेना प्रमुख आमच्यामध्ये नाहीये. पण शिवसेना प्रमुख स्वतः कधी आमदार झाले नाहीत, कधी नामदार झाले नाहीत, कधी मुख्यमंत्री झाले नाहीत, कधी लोकसभेचे अध्यक्ष झाले नाहीत. या देशातला एकच माणूस असा की स्वतः कुठलंही शासकीय पद न घेता इतर कार्यकर्त्यांना मोठा करून त्यांना सन्मान द्यायचं, हे काम जगातल्या एकाच नेत्यांनी केलं, ते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे. स्वतः कुठलं पद घेतलं नाही, मात्र रिमोट कंट्रोल त्याच्याकडे असायचं. त्यांनी आवाज दिला, पंत या मातोश्री इतका वाजता, पंत धावत यायचे. नव्या नाणे इतक्या वाजता मातोश्री ताबडतोब या, ते सगळं काम सोडून धावत यायचे. एक रिमोट कंट्रोल साहेबांनी आपल्याला ठेवलं होतं. आमच्यासारखे कार्यकर्ते साहेबांच्या एका शब्दावरती जीव द्यायला तयार असायचे. आणि आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, मराठी माणूस 60 म्हणून जगतोय, तो फक्त शिवसेना प्रमुखांच्या मुळे. आम्हाला दुःख एवढं वाटतंय की उद्धवजींनी बाळासाहेबांना फॉलो नाही केलं. जे साहेबांनी केलं तेच जर उद्धवजींनी केलं असतं, आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना नंबर 1 ची असते. उद्धवजी मुख्यमंत्री झाले नसते, उद्धवजी आमदार झाले नसते. काय मिळवलं मला सांगा उद्धवजींनी? काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली, रामदास कदम आउट, दिवाकर रावते आउट, आउट म्हणजे बाहेर, इंग्लिश बोलत नाही मी, आणि अपक्षांना मंत्रिपद दिली उद्धवजी. ज्या नेत्यांनी 55-55, 60-60 वर्ष शिवसेनेसाठी 40-40 केसेस अंगावर घेऊन 10 वेळा जेल भोगले, त्यांना बाहेर काढून उद्धवजींनी अपक्षांना सन्मान केला. मला प्रश्न उद्धवजींना विचारायचा की तुम्ही यातून नेमकं काय मिळवलं, काय साध्य केलं काय? आणि म्हणून वाईट वाटतं की शिवसेना प्रमुखांनी मोठी केलेली शिवसेना आज उद्धवजींची ही अवस्था बघितली की मलाही वाईट वाटतं, मलाही दुःख होतंय, मलाही दुःख होतंय. आणि एकदा झालं, मला एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आज महाराष्ट्राचा टायगर कोण? ते एकनाथ शिंदे. देशात नाही, इतर देशातही ती प्रतिमा उभी झाली, आज केली स्वतः एकनाथ शिंदे. त्यांनी दाखवलं की मी नेतृत्व करू शकतो. आम्हाला अभिमान वाटतो एकनाथ शिंदेचा. आज 6 खासदार जवळजवळ उद्धवजींकडनं बाहेर गेले. याच्या आधी 40 आमदार, त्यातले 10 मंत्री. समजा पुन्हा सत्ता नसते आली, 40 आमदार नसते आले, तर मंत्रिपद गेलं असतं 10 लोकांचं. 10 लोकांनी आपल्या मंत्रिपदावरती पाणी सोडून एकनाथ शिंदे सोबत आले. साधी गोष्ट नाही भावना. हे आमच्या संजय गावताना अजून कळत नाही. हे का आले? दोष कोणाचा? गुलाबराव पाटील ज्या वेळेला शेवटी 20 आमदारांना घेऊन उद्धवजींकडे गेले, तेव्हा गुलाबरावांनी सांगितलं, उद्धवजी हात जोडून विनंती करतो, आपण युतीमध्ये लढलो, आपण युतीमध्ये थांबूया, नका काँग्रेस सोबत जाऊ. उद्धवजींनी काय सांगितलं?
ते गेले ना 20, तुम्ही पण गेट आउट, तुम्ही पण गेट आउट, निघून जा. हे शब्द उद्धवजींचे. तुम्ही स्वतः गेट आउट करता, तुम्ही सगळ्यांची हकालपट्टी करून टाकता आणि मग गेले की मग खोके आणि ओके, मग ओके. तो का जाता त्याचं आत्मपरीक्षण उद्धवजींनी केलं पाहिजे. तुम्ही संजय राऊतांचं ऐकू नका ना, तुम्ही कसं ऐकता. संजय राऊतांना प्रसिद्धी लागते सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत, आणि अख्ख्या जगात ते दिसतात सकाळपासून दिवसभर. अमिताभ बच्चनला प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी संजय राऊत घेतात. मी सांगतो ते फक्त प्रसिद्धीसाठीच बोलतात. मी त्यांचं वक्तव्य कधी गांभीर्याने घेत नाही, कधीच घेत नाही. पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. उद्धवजींनी सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, स्वतःच्या मनात येईल ते केलं पाहिजे. शिवसेना प्रमुख आमच्या सगळ्या नेत्यांची बैठक घ्यायची महिन्यातून 2दा. सगळ्यांना विचारायचे, गजा भाऊ, गजानन सांग बघू काय तुझं मत आहे, पंत बोला तुमचं काय मत आहे, नवलकरजी तुमचं काय मत आहे, रामदास तुझं काय मत आहे. प्रत्येकाला साहेब विचारायचंय मत काय, सगळ्यांचं ऐकून घ्यायचे आणि मग साहेब स्वतः निर्णय घ्यायचे. साहेबांचा निर्णय अंतिम निर्णय. उद्धवजी आपण अशा कधी नेत्यांच्या बैठका घेतल्या, कधी कोणाला विचारलं नाही ना. आणि म्हणून उद्धवजी ही आज काय वेळ येते. आणखी एक गोष्ट आज मुद्दाम सांगतो उद्धवजी, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला लोक जे आहेत तुम्हाला फसवतायत, हे सहन आहे. 7व्या खासदाराची देखील सही आहे उद्धवजी, 7व्या खासदाराची पण सही आहे, आणि तो आज तुमच्या बाजूला बसलाय. तो मंत्रिपद मागित होता, मला आधी मंत्रिपद सांगा, शब्द द्या. त्यांनी सही केलेली आहे 7व्या खासदारांनी उद्धवजी, आणि आज तुमच्या बाजूला तो माणूस बसतो खासदार. उद्धवजी तुम्हाला फसवत आहेत, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत आहे उद्धवजी, आणि म्हणून तुम्ही सावध व्हाल की नाही. त्या आजूबाजूला असणारी लोक तुमची नाहीत उद्धवजी, नाही तुमची. दुःख होत आहे, वेदना होत आहेत की शिवसेना प्रमुखांनी उभं केलेलं सगळं आहे डोलागा खाली आला सगळा. पण एकनाथ शिंदे होते म्हणून शिवसेना वाचली, शिवसेना प्रमुखांचे विचार वाचले. नाही काँग्रेसच्या धावणीला बांधून दिली शिवसेना एकनाथ शिंदे यांनी. याचा अभिमान आम्हाला वाटतोय उद्धवजी. अजून वेळ गेलेली नाही, अजून वेळ गेलेली नाही, पण तुमचा भोळेपणा थांबवा. फक्त आदित्यसाठी सगळ्या पक्षाची वाट लावून गेली असं आम्हाला वाटतं, असं मला वाटतं. खालचा आदित्य, त्याला आम्ही साहेब म्हणायचं, आणि तो कसा वागतोय. उद्धवजी बघा तुम्ही, ठीक आहे शिवसेना प्रमुखांचा नातू तुमचा मुलगा म्हणून आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. माझ्या चंबरला जेव्हा आदित्य ठाकरे यायचे, मी सन्मान द्यायचो, मी खुर्चीवर उठायचो, त्यांना बसायला द्यायचो मंत्री असताना. मला कुठं माहित होतं की माझ्या चंबरला आदित्य ठाकरे ते माझंच मंत्रीपद घेऊन बसणार आहे, त्यांनी मला बाहेर काढणार आहे. मला नव्हतं माहित उद्धवजी. असं नका वागू, हा जोडून तुम्हाला विनंती आहे. संध्याकाळी बोलणार आहे, पण 6 नाही 7वा खासदाराची देखील सही आहे, सही आहे. त्यांनी मंत्रिपद आधी मागितलं. लक्षात घ्या, तुम्हाला फसवत आहेत उद्धवजी, तुम्हाला फसवत आहेत. हे जवादान बोलतोय. नेमका हा 7वा खासदार कोण आहे त्यांनी बघायचं आता. हे तुम्ही बघितलं पाहिजे, त्यांनी पाहिलं पाहिजे. हे नाव घेणार त्यांनी बघितलं पाहिजे. सांगेन ना वेळ तर हे सांगेन. आता काय 3च बाकी त्यांच्याकडे आहेत ना, तिघापैकी कोण मुंबईतले खासदार आहे. मी बोलणार नाही, ते आता उद्धवजींनी बघायचं, उद्धवजींनी बघायचं आता. आणि म्हणून उद्धवजी, त्या मातोश्री म्हणजे आमचं मंदिर होतं, मातोश्री आमचं मंदिर होतं उद्धवजी. बाहेर पडताना खूप व्यथा झाल्या, खूप वाईट वाटलं. आणि म्हणून या आजची वेळ का आपल्याकडे यावी. 6-7 खासदार का बाहेर पडावेत, आमदार का बाहेर पडले, मंत्री का बाहेर पडले, शिवसैनिक का बाहेर पडले, जिल्हा प्रमुख का बाहेर पडले, शिवसेनेचे नेते का बाहेर पडले. उद्धवजी याचं आत्मपरीक्षण तुम्ही करणार आहात की नाही स्वतः. आणि म्हणून आजचा 60वा वर्धापन दिन आहे. अनेक आठवणी आहेत,
जोपर्यंत शिवसेना प्रमुख होते, शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये रामदास कदमांची भाषणं महाराष्ट्राला ऐकायला मिळायची. शिवसेना प्रमुख गेले, उद्धवजी माझं भाषण तुम्ही बंद करून टाकले शिवाजी पार्कचे. का मला माहिती नाही. आमच्या गुलाब पाटलांची भाषणं बंद करून टाकली उद्धवजी. का मला माहिती नाही. मला माहिती नाही. पण हे तुम्हाला सांगणारे जे लोक आहेत, तुमच्या कानाला लागणारे लोक आहेत, यांच्यामुळे आज वेळ आली असं मला वाटतं. असं मला वाटतं. म्हणजे आता असं म्हणतात की अजून वेळ गेलेली नाहीये, याचा अर्थ नेमका काय यायचा आणि भोळेपणा पण थांबवा असं म्हणतात. उद्धवजीने बाहेर पडावं. उद्धवजीने बाहेर पडावं. मातोश्रीमध्ये स्वतःला कोंडून घेऊ नका. चमच्यांचं ऐकू नका. स्वतः बाहेर पडा. जा बांधावरती. जा बांधावं. उद्धवजीने रस्त्यावरती यावं अशी आमची आज इच्छा नाही. आणि एकनाथ शिंदे खूप पुढे गेले हो. एकनाथ शिंदेचं नाव सोबत जगात झालं. याच्या पुढे देखील ते मोठे होतील. एकनाथ शिंदेचं नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्र शिवसेना जवळजवळ एक झाली. उद्धवजी शिल्लक काय आहे, जे आहे आजूबाजूला ते पण त्याला फसवतायत. तुम्ही आता म्हणला 7वा खासदार त्याची सही आहे, उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसला होता, त्याला मंत्रीपद हवं होतं. जर त्याला भविष्यात मंत्रिपदाची ऑफर दिली तर तो येऊ शकतो असं विचारलं. मी आज कसं सांगू. तर त्यांनी ठरवायचं आहे ना. आणि एकनाथ शिंदे ठरवतील. त्या अधिकार माझा नाहीत ना. 7वा खासदार माझा अधिकार नाही. एकनाथ शिंदे ठरवतील. पण मी काय म्हटलं सगळं की उद्धवजी तुम्हाला कधी फसवत आहेत. तुमच्या बाजूला बसतात आज आणि त्याची सही आहे. मी जबाबदारीने बोलतोय. भाई, ज्या खासदारांनी आता खरं तर बंद सुरू केलेली आहे त्यांनी म्हटलंय की शिवसेनेचं कुठेतरी काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार होतं आणि यामुळे आम्हाला दिसत होती, त्यामुळे आम्ही झालंय की काय वाक्य काय शिल्लक आहे अजून. ज्या दिवशी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी काँग्रेससोबत गेले, ज्या दिवशी राहुल गांधींना आदित्य ठाकरेंनी रस्त्यात मिठ्या मारल्या, तेव्हा सगळं संपलं की. शिवसेना प्रमुखांचे उत्सव तुम्ही बुडवले ना. आता काय शिल्लक मला सांगा तुम्ही. आणि हे तुडवा म्हणून सांगतायत. त्याचं उत्तर मी शिवाजी बागला संध्याकाळी देणार आहे. तुडवा की बुडवा ना, त्याचं उत्तर संध्याकाळी देईन मी त्याला. संजय राऊत या खासदारांना शिव्या सुद्धा मी संध्याकाळी त्याचं उत्तर देणार आहे. तुम्हाला माहिती आहे रामदास कदम कोणाचं उष्ण ठेवत नाही. वेळासच देईन उत्तर. भाई, ऑपरेशन टायगर 2.0 देखील होणार असं म्हणतात. खासदार झालेले आहेत, भविष्यात आमदार देखील काही राहणार. मला एक सांगतो, जर का आमदारांना खासदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं करण्यासाठी निधीच मिळणार नसेल तर त्यांचं राजकीय असं तो धोका देणार ना. पुढच्या वेळेला निवडून येणार नाही ना. प्रत्येकाला वाटतं ना मी पुढच्या वेळेला निवडून आलो पाहिजे, पुन्हा मी आमदार झालो पाहिजे, पुन्हा मी खासदार झालो पाहिजे. त्यांच्यासाठी निधी लागतो. तो निधी जर मिळणार नसेल उद्धवजींसोबत जाऊन तर तो आमदारांनी खासदार झाला कशासाठी उद्धवजींकडे काय करणार ना. भविष्यात आमदार पण येतील. ते काय कुठं जोशी अण्णावाच्याकडे ज्योतीकडे बघायची आवश्यकता नाही. 100% येतील. आमदार नाही, नगरसेवक पण येतील. मुंबईचे प्रस्ताव आलाय तुमच्या. मुंबईचे नगरसेवक देखील येतील. लिहून ठेवाच माझ्याकडून, शब्द लिहून ठेवा माझे. आणि माझ्या माहिती भावना जवळजवळ 25 नगरसेवक आज संपर्कामध्ये आहेत मुंबईचे. आमदार आहेत. आमदार चला ते नाही गपचूप, ते चांगलं गोपनीय ठेवून आधी कसं बोल. प्रस्ताव आलाय. सगळंच तुम्ही माझ्याकडे आज काढणार का. तुमच्याकडे तसे प्रस्ताव तुम्ही आले. गोड म्हणून माझ्याकडे सगळ्याच काढणार का. ते ना हळूहळू माहिती आहे तुम्हाला. रामदासभाई, एक प्रश्न असा आहे की खासदार जे आज 6 आलेले आहेत आणि तुम्ही सांगताय 7, तर संख्याबळ देखील महत्वाचं असतं, तो गोल्डन आकडा असतो. तसंच काही आमदारांबाबतीत देखील आहे का? मी आमदारांचं आज काय बोलणार नाही, पण एवढं सांगेन पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे आमदार शिल्लक करणार नाहीत. मी जवळ बोलतोय. आज माझ्या माहितीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचे जवळजवळ 25 ते 30 नगरसेवक हे संपर्कामध्ये आहेत आमच्या. ते आहेत. हे 6 किंवा 6 खासदार यांचा पक्षप्रवेश आज होणं अपेक्षित होतं, पण तो पुढे ढकलण्यात आला. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. एक सांगतो तुम्हाला, अजून आमचे मित्र संजयजी राऊत साहेब यांना नियमाची माहिती नाही. एकदा वेगळ्या गटाची परमिशन मिळाली, 2/3 झाले नियमाप्रमाणे, संविधानाप्रमाणे. बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिले आपल्याला, त्या संविधानामध्ये 2/3 आकडा झाला की त्यांना मान्यता देता येते. ते नियमित होतात. आणि तो एकदा गट झाला की तो गट कुठल्याही पक्षात होऊ शकतो. ही साधी गोष्ट जर आमच्या संजय राऊतना कळत असेल तर त्यांच्या एवढा अज्ञान माणूस अख्ख्या जगात कोण नाही असं मला वाटतं. ते फसवत आहेत बाळासाहेबांना.
ते शिव्या घालतायत आणि उद्धवजींना दाखवत आहेत बघा मी तुमच्याकडे निष्ठावून आहे, मी शिव्या घालतो सगळ्यांना. गंमत अशी आहे, यांनी शिव्याला सुरुवात केली ना तर सगळे खासदार गेले पण नव्हते. एकनाथ शिंदेच्या वेळेला हेच केलं. ज्यावेळेला सुगतला गेले त्यावेळेला शिवसेना भवन समोर त्यांचे पुतळे जाळले, त्यांची आई माय काढली, त्यांना शिव्या घातल्या आणि मग पुन्हा हेच महाशय हे सुरतला त्यांच्या बोलणी करण्यासाठी गेले, चला पुन्हा वापस म्हणून. असं होत नाही ना. जे खासदार गेलेच नव्हते त्यांची आई माय काढत होते काल आधी हे महाशय. माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही 7 खासदारांच्या सह्या वगैरे सगळं म्हणता, पण आतापर्यंत त्याचा कुठला एक फोटो समोर आलेला नाही, कुठलीच गोष्ट म्हणजे ओम बिर्ला आता पहिल्यांदा मी बोललो ना हो हे, आता पण झाली प्रोसेस पूर्ण. पहिल्यांदा मी हे बोललो ना, आणि मी आतापर्यंत जे बोललोय नेहमी ते जवळ लागून बोललोय. हवेत कधी बोललो नाही मी, हवेत कधी माझ्या आयुष्यात तरवा नाही चालवली आम्ही. जी माझी माहिती माझ्याकडे आहे ती तुम्हाला मी सांगितली पत्रकार म्हणून, जेणेकरून ती उद्धवजींना समजावी. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला कसे फसवत आहेत हे उद्धवजींना कळावं, एवढा हेतू प्रामाणिक माझा त्यामध्ये आहे. बाकी काय नाही. तर खासदार कुठे आहेत? महाराष्ट्रात सध्या की बाहेर आहे? ते कसं मला सांगू, असं कुठं होतं का हो? तुम्हाला तुमची नाही, मला असं विचारायचं होतं की आपण जर पॅटर्न पाहिला 2022 ला पण एक सांगतो, खासदार शहांमध्ये त्यांच्या मतदारसंघात जातील, त्यांच्या घरी जातील, त्यांचा बाल कोण वाकडा करणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. हे तुडवा बिडाची भाषा आहे ना, संध्याकाळी बोलणार मी त्याच्यावर. पण प्रश्न असा येतो की अनेक ठिकाणी आंदोलनं करायला सांगितली जात आहेत, अनेक ठिकाणी अहो फोन लावतायत, अरे अजून आंदोलन झालं नाही, अजून पुतळा जोडला नाही, अजून गोष्टी दिल्या नाहीत, निघा बाहेर पडा, असे फोन जात आहेत मातोश्रीतून. तर एक पॅटर्न आपण 2022 अहो पण ज्यावेळेला हे खासदार त्यांच्या मतदारसंघात जातील ना तेव्हा उलट तुम्हाला तिथं दिसेल की त्यांचा प्रचंड जल्लोषामध्ये स्वागत होईल. जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत येईल मतदारसंघात. बघा तुम्ही आज 5 पंचवीस दिसत आहेत ना पुतळा चालताना, उद्या हजारो दिसतील रस्त्यावर. काही पण एक काळ होता ज्यावेळी एखादा नेता शिवसेनेत सोडायचा, म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतात त्यावेळी तो नेता बाहेर पण पडू शकत नव्हता. आता आजची परिस्थिती वेगळी आहे. का माझं तेच म्हणणं आहे की याचं आत्मपरीक्षण उद्धवजींनी केलं पाहिजे. मुळात आपल्याला सोडून आपली माणसं का जात आहेत, आपण त्यांना का थांबवू शकत नाही, आपण त्यांना का प्रेमाला जोडू शकत नाही. ही हुकुमशाही पद्धत थांबवा. बाळासाहेबांनी कधी हुकुमशाही वागले नाही. तर रस्त्यावरती उतरला ठाकरेंचे कार्यकर्ते पण नाहीत का? अहो रस्त्यावरती उतरणार आम्हीच होतो ना. हे कोण आहे? भाई मागाशी तुम्ही चमच्यांचा उल्लेख केला, तुम्ही मला उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती काही चमचे बसले, या चमच्यांमुळे ते चमच्याचा शब्द मी मागे घेतो, मला वाईट वाटत असेल तर. नाही, नाही, त्यांच्या मग आजूबाजूला त्यांचे एकनिष्ठ जे आहेत ते असं शब्द वापरतात. त्यांच्यामुळे पक्षाची वाट लागली असं वाटतं. त्यांच्या आजूबाजूला जे एकनिष्ठ आहेत जे समजतात उद्धवजी ते असं समजतात. चमच्या शब्दामध्ये वापस चला. शेवटचा होता, बोला. संदीप देशपांडे असं म्हणाले की मुंबई महानगरपालिकेच्या वेळेला संजय पाटलांच्या मुलीला तिकीट दिलं. कारण संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना वारंवार सांगितलं की तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका. कसं म्हणतात की संजय राऊत त्या गोष्टीला साक्षीदार होते, तरी सुद्धा ते तिकीट दिलं गेलं. मग असं कोण सजेस्ट करतं? मग ह्याचा अर्थ याच्या पुढं संदीप देशपांडेचा सल्ला घेऊनच उद्धवनी गेला पाहिजे पुढं, नाही का? असं आहे की नाही? चांगलं आहे, काय वाईट आहे? सध्याच्या घडी तर दोन्ही बंधू सुद्धा एकत्र आहेत. काय पण मुद्दा इथे असा आहे हो तेव्हा राज ठाकरेंनी स्टेटमेंट दिली ना भावासाठी, उद्या मेळावा आहे. आपल्या भावासाठी राज ठाकरेंनी स्टेटमेंट दिली. मला बरं वाटलं, मेळावा पण आहे. मला समाधान वाटलं, उद्या मेळावा आहे. मला समाधान वाटलं. आपल्या भावाची बाजू घेतली आणि बोलले. एकनाथ शिंदे होते बोलले राज ठाकरे साहेब. या सगळ्या ऑपरेशन टायगर मध्ये एक गोष्ट अशी की काल दुपारी संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये प्रेस घेताना भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांना देखील अपशब्द वापरलेले आहेत. चुकीचं आहे हो. तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही एका वर्तमानपत्राचे संपादक आहात, तुम्ही सुशिक्षित आहात. गद्दार कोण आहेत? गद्दार मी बोलतो. मग संजय राऊतना मी एक प्रश्न विचारला की ज्या आमदारांना तुम्ही गद्दार म्हटलात त्या आमदारांच्याच मतांवरती तुम्ही खासदार झालात, मग तुम्ही पण गद्दार ना, असं म्हणू का मी? कारण जे 40 आमदार फुटले त्यांच्या मतावरती जे खासदार झाले राज्यसभेवर गेले की, मग गद्दारांचं मतं चालतात राज्यसभेत जाण्यासाठी, मग तुम्ही गद्दार नाही. तर नेमकी गद्दाराची व्याख्या काय? ते एक लोकप्रतिनिधी आहे. सहसा जेव्हा 2/3 लोकप्रतिनिधी आपल्याकडनं बाहेर जातात तर आपण आत्मपरीक्षण करत असतो. 1-2 नाही, 40 आमदार बाहेर पडतात
तर आपण आपलं आत्मपोषण केलं पाहिजे. 10 मंत्री बाहेर पडतात, आपण आपलं आत्मपोषण केलं पाहिजे. 5 नेते बाहेर पडतात, आपण आपलं आत्मपोषण केलं. प्रत्येक वेळेला गद्दा 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 काय भाषा आहे? खोके खोके खोके. या 6 खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर आहेत, त्यांचं थोडं प्रयत्न आहे कारण का उद्या त्यांच्या वडिलांच्या खुनाच्या बाबतीत निकाल आहे. त्या निकालावरती बरंच अवलंबून आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अजिबात नाही. निकाल लागेल, त्यांच्या बाजूने निकाल लागला पाहिजे असं मी म्हणेन. त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मी म्हणेन. त्याबद्दल कुठे दुमत नाही. पण एकनिष्ठ असलेले ओमराजे उद्धवजींना सोडून का जातात? त्याचं आत्मपोषण केलं पाहिजे ना हो तुम्ही. असं काय म्हणताय? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.